मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारी पोस्ट एक्सवर केली आहे। या पोस्टची मोठी चर्चा होतीये। या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी सरकारच्या उपक्रमांना पाठिंबा असल्याचं म्हटलंय। त्याचवेळी विधिमंडळाबाहेर सरकारला चुकीची जाणीवही करून देऊ असंही या पोस्टमध्ये म्हटलंय। पण विधानसभेच्या निकालावर अविश्वसनीय अशी प्रतिक्रिया देणारी पोस्ट, ते आता अभिनंदनाची पोस्ट, यामुळे राज ठाकरेंच्या पोस्टची चर्चा मात्र सुरू झाली आहे। नेमकं काय घडलंय पाहूया या व्हिडिओतून। लोकसभेला राज ठाकरेंच्या मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला। विधानसभेला महायुतीनं मनसेच्या विरोधात उमेदवार दिले। पण इतकंच काय तर राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंच्या विरोधातही शिंदे सेनेचे सदा सरवणकर मैदानात होते। अमित ठाकरेंचा पराभव झाला। विधानसभा निवडणुकीत राज्यभरात मनसेचा सुपडा साफ झाला। निकालावर अविश्वसनीय अशी मोजकी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली। आता महायुतीच्या सरकारचा शपथविधी पार पडला। भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। यावर माझे स्नेही म्हणत राज ठाकरेंनी अभिनंदनाची पोस्ट केली आहे। या पोस्टमध्ये काय मजकूर आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। याबद्दल त्यांचं अभिनंदन। 2019ला खरं तर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली। असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो। पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल। पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा। राज ठाकरे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी या शुभेच्छा दिल्यात। एकंदरीत मनसेनं महायुतीला लोकसभेला दिलेल्या पाठिंब्याची परतफेड विधानसभेला होईल अशी अपेक्षा होती, पण तसं घडलं नाही। विधानसभेचा निकाल अविश्वसनीय असल्याचं राज ठाकरे म्हणाले। शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण असताना राज ठाकरे उपस्थित नव्हते, पण अभिनंदनाची पोस्ट करून राज ठाकरेंनी सुसंस्कृत राजकारणाची, राज्याची परंपरा जपली आहे असं म्हणायचं का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।